नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील कोट्यवधी एसटी प्रवाशांवर होणार आहे. आता एसटी बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना सवलत हवी असेल तर त्यांच्याकडे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC असणे बंधनकारक करण्यात आले आहे. फक्त आधार दाखवून सवलत मिळवण्याचे दिवस आता संपले आहेत. आतापर्यंत महिलांना 50% सवलत मिळत होती आणि ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत मिळत होती. विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांनाही विशेष सवलती लागू होत्या. या सर्वांसाठी केवळ ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवणे पुरेसे होते. परंतु आता सरकारने स्पष्ट केले आहे की सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही. नवीन NCMC कार्ड घेण्यासाठी प्रवाशांना ₹199 शुल्क भरावे लागणार आहे. ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे त्यांनी ते जमा केल्यास त्यांना ₹149 नवीन कार्ड मिळेल. हे कार्ड प्रीपेड पद्धतीने काम करणार आहे, म्हणजे आधी त्यात पैसे भरावे लागतील आणि नंतर त्यातून प्रवासाचे भाडे वजा केले जाईल. या कार्डमध्ये किमान ₹100 बॅलन्स ठेवणे आवश्यक असेल आणि रिचार्ज ₹50च्या पटीत करता येईल. म्हणजेच पहिल्यांदा कार्ड घेताना प्रवाशांना जवळपास ₹300 पर्यंत खर्च करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले असेल, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक नोंदीशी थेट लिंक राहील. महिला आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असेल. दिव्यांग प्रवाशांचे कार्ड त्यांच्या UDID क्रमांकाशी लिंक केले जाईल, ज्यामुळे त्यांच्या अपंगत्वाच्या अधिकृत नोंदीशी ते संबंधित राहील. यामुळे प्रत्येक सवलतीच्या व्यवहाराची डिजिटल नोंद ठेवली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते या निर्णयामागचा मुख्य उद्देश म्हणजे सवलतीची अचूक आणि पारदर्शक नोंद ठेवणे आहे. तसेच व्यवहार पूर्णपणे कॅशलेस करण्याचा आणि डिजिटल प्रणाली मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे फसवणूक कमी होईल आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच सवलतीचा फायदा मिळेल. परंतु येथे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड सहज उपलब्ध होईल का? त्यांना रिचार्ज कसे करायचे याची माहिती मिळेल का? जर कार्ड हरवले तर त्यांना नवीन कार्ड मिळवण्यासाठी किती दिवस लागतील? जर तांत्रिक अडचणी आल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे प्रश्न आज सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात आहेत. या प्रणालीमुळे सवलतींचा गैरवापर कमी होण्याची शक्यता आहे. डुप्लिकेट लाभार्थी किंवा बनावट ओळखपत्राद्वारे होणारी फसवणूक थांबू शकते. सरकारला अचूक डेटा उपलब्ध होईल, ज्यामुळे भविष्यातील धोरणे अधिक प्रभावी बनवता येतील. तसेच भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येण्याची शक्यता आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांना सवलत दिली जाते ते प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक असतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून ₹199 आकारणे योग्य आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. सरकारने हे कार्ड मोफत द्यायला हवे होते का, यावर चर्चा होणे आवश्यक आहे. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही, कारण डिजिटल आणि पारदर्शक प्रणालीची गरज आजच्या काळामध्ये आहे. परंतु अंमलबजावणी सोपी, सुलभ आणि सर्वांसाठी परवडणारी असेल तरच हा बदल यशस्वी ठरेल. अन्यथा ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांनाच जास्त अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला काय वाटते? ₹199 शुल्क योग्य आहे की हे सामान्य प्रवाशावर अतिरिक्त भार आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.